जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फक्त 5 रुपयात आईस्क्रीम कॅन्डी। चला तर सुरुवात करूया। आज मी तुमच्यासाठी खूप साधी आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपल्या लहानपणाच्या आठवणी जाग्या होतील अशी रेसिपी आहे। फक्त 5 रुपयात रसनाचं एक 5 रुपयाचं पॉकेट घ्या, ते मी खोलून घेतलेलं आहे। ते यात आपल्याला घालायचं आहे। एक टोप घेतलेला आहे, त्यात टाकत आहे मी पिठी साखर घालत आहे। तुमच्याकडे नसेल तर साधी साखर घातलेली पण चालेल, नाहीतर साखर वाटून टाका आणि तुम्हाला जेवढं गोड हवंय तेवढी साखर टाकली तरी चालेल। 4 चम्मच साखर टाकलेली आहे। एकदम साधी सोधी रेसिपी आहे ही आणि खूप वेळ पण लागत नाही, अगदी 2 मिनिटात तयार होते। 2 ग्लास पाणी टाकणार आहे मी। तुम्हाला ही रेसिपी बघून नक्की तुमच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या होतील। माझा ग्लास बघा, हे 2 ग्लास घेतलेले आहे पाणी मी, आणि पाणी मी थंडच घेतलेलं आहे म्हणजे लवकर होईल। मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्या। मिक्स करून झालं की थोडं टेस्ट करून बघा। थोडं कमी गोड आहे, त्यामुळे मी थोडी अजून साखर घालणार आहे। तुम्ही पण टेस्ट करून पुन्हा साखर घालू शकता। मी आधी 4 चम्मच साखर घातली होती, अजून 2 चम्मच घालणार आहे। पिठी साखर मी यासाठी घेतलेली आहे की लवकर मिक्स होईल म्हणून। तुम्हाला वाटली तर तुम्ही तुमची जाड साखर पण घेऊ शकता आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही यात लिंबू पण घालू शकता। हे ऑरेंज फ्लेवरचं आहे, तुम्हाला वाटेल तो फ्लेवर तुम्ही घेऊ शकता। मी खास करून ऑरेंज यासाठी घेतलेले आहे की आपल्याला लहानपणी ऑरेंज कलरचंच भेटत होतं। आणि तुम्हाला आठवत असेल तर एका पत्र्याच्या पेटीमध्ये एक माणूस सायकलवर असा चौकोनी बॉक्स घेऊन यायचा आणि त्यामध्ये असा बर्फ टाकलेला असायचा आणि त्यात आपल्याला ते गारेगार मिळायचे। तुम्हाला आठवत असेल तर नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा, तुम्ही लहानपणी असे गारेगार खाल्लेले आहेत का? आता हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तुमच्याकडे मोल्ड असेल तर ठीक आहे। आता हा माझ्याकडे मोल्ड आहे, यामध्ये मी घालणार आहे ते। आता आपलं हे जे मिश्रण आपण करून ठेवलेलं आहे ते यात घालायचं आहे। आणि तुमच्याकडे मोल्ड नसतील तर तुम्ही पेले किंवा छोटा ग्लास त्याच्यामध्ये पण टाकू शकतात। हे सगळ्यांमध्ये मी अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे आपण हे टाकून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे। हा एक ग्लास घेतलेला आहे मी, तुम्हाला करून दाखवत आहे ग्लास मध्ये पण। फ्रीज मध्ये मी 3-4 तास ठेवलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवत आहे मी। सॉरी, फ्रीजर मध्ये ठेवलेलं होतं। माझ्या मुलीला खूप घाई झालेली आहे खायची, तीच काढत आहे, तिला खूप खाऊशी झालेली आहे। हे बघा, मी ग्लासात टाकलेलं होतं, ते थोडं हाताने असं फिरवून घ्यायचं आहे पटापट, म्हणजे आपले गारेगार पटकन निघेल। हे बघा किती छान झालेली आहे तो। वाव, मस्तच दिसत आहे। चला, माझ्या मुलीला खायची खूप घाई झालेली आहे, ती आता हा गोळा खाणार आहे, हा गारेगार आपल्या लहानपणीची आठवण ती पण खाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे। घे ग, एक ग्लास घेऊन त्यात बुडवून घ्यायचंय पाण्यात। अरे बाप, वाह, मस्तच दिसत आहे। बघा, मस्त बनलेले आहेत, खूप छान दिसत आहे, खूप छान अशा झालेल्या आहेत। आणि फक्त 5 रुपयात माझ्या ह्या 8 आईस्क्रीम बनलेल्या आहेत आणि टेस्टला पण खूप छान झालेले आहेत। उन्हाळ्यात खूप छान असा पर्याय आहे हा, नक्की ट्राय करून बघा। माझ्या 8 झालेल्या आहेत, तुमच्या 10 पण बनवू शकतात। मी 2 पेल्यामध्ये पण टाकलेली होती, तुम्हाला दाखवलेले आहे। जर अशाच आईस्क्रीम तुम्ही बनवल्या तर त्या 10 पण बनवू शकतात। तर नक्की ट्राय करा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.